आज आपण 10 लोकांच्या प्रमाणामध्ये घरच्या घरी पावभाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही पद्धत वापरून तुम्ही 10च नाही तर 20, 30, 50 लोकांसाठी सुद्धा घरच्या घरी पावभाजी बनवू शकता. प्रमाण अचूक आहे. यामध्ये भरपूर टिप्ससुद्धा आहेत परफेक्ट पावभाजी होण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी एक कुकर घेतला आणि त्यामध्ये अर्धा किलो एवढं बटाटे घेतलेले. तर बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्यात आपल्याला. यासोबतच यामध्ये 200 ग्रॅम एवढा फ्लॉवर घालायचा आणि मटार घालायचेत आपल्याला 100 ग्रॅम एवढे. फ्रेश मटार आहेत हे. यासोबतच मी यामध्ये घालते गाजर. तर एक मोठं गाजर घेतलेले, त्याचे या पद्धतीने तुकडे करून घेतलेत आणि एक बीट घेतले. बीट घातल्यामुळे आपल्या भाजीला रंग खूप छान येतो. कुठलाही दुसरा आर्टिफिशियल कलर घालण्याची यामध्ये गरज पडत नाही. आता यामध्ये पाणी घालायचे, पण पाणी खूप जास्त न घालता आपल्या ज्या भाज्या आहेत पूर्णपणे यामध्ये बुडतील एवढंच पाणी घालायचं. भाज्याच्या वरती पाणी यायला नको. तर बघू शकता या पद्धतीने पाणी घातलेले. आता यामध्ये आपण घालूयात मीठ आणि यासोबतच मी घालते यामध्ये बटर. तर पावभाजीला बटर जास्त लागतं. तर साधारण या स्टेजला आपल्याला भाज्या शिजवताना साधारण 2 टेबलस्पून एवढं बटर घालायचं यामध्ये. एकदा हे सगळं व्यवस्थित मिसळून घेऊयात आणि या भाज्या आता छान आपल्याला शिजवून घ्यायच्यात. कुकरचं झाकण लावते आणि 2 किंवा 3 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्यात किंवा आपल्या ज्या भाज्या आहेत व्यवस्थित शिजतील एवढं त्याला होऊ द्यायचं. तर गॅसवरती ठेवते आणि याला व्यवस्थित मी शिजवून घेते. आता आपल्या भाज्या छान शिजल्या गेलेल्या, याला मॅश करून घ्यायचं. यामध्ये जर पाणी जास्त घातलं आपण भाज्या शिजवताना तर भाज्या व्यवस्थित आपल्याला मॅश करता येत नाहीत. जर पाणी चुकून जास्त झालं असेल तर या स्टेजला यातलं पाणी वेगळं काढून घ्यायचं आपल्याला आणि या पद्धतीने भाज्या छान आपल्याला मॅश करून घ्यायच्यात. बाजूला काढलेलं जे पाणी असेल ते पुन्हा आपल्याला यामध्ये घालायचं. ते पाणी फेकून द्यायचं नाही. तर या पद्धतीने याला व्यवस्थित मॅश करायचं म्हणजे आपली भाजी छान होते. आता फोडणीसाठी गॅसवर एक मोठं भांडं मी गरम करायला ठेवलेले. त्यामध्ये घालूयात आपण तेल. तर साधारण 2 टेबलस्पून एवढं तेल घेतलेले आणि 2 टेबलस्पून यामध्ये बटर घातले. बटर जळू नये म्हणून आपण यामध्ये तेल घातलेलं आहे. तुम्ही फक्त बटरचाही वापर करू शकता, पण थोडंसं तेल घातलं तर बटर जळतही नाही. आता यामध्ये घालायचं आपल्याला बारीक चिरलेला कांदा. तर 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत मी. कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आपल्याला आणि व्यवस्थित त्याला परतून घ्यायचे. त्याला ब्राऊन नाही करायचं, पण कांदा आपला छान सॉफ्ट व्हायला हवा. गुलाबी रंगावर येईल तोपर्यंत त्याला मस्त परतून घ्यायचे. तर बघू शकता या पद्धतीने या स्टेजला येईपर्यंत कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा. कांदा एवढा परतला गेला की यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची. तर 1 टेबलस्पून एवढी आलं लसूण पेस्ट घातलेली मी यामध्ये. पुन्हा 2 मिनिटे याला परतून घेऊयात. आलं लसूण पेस्ट घालून पुन्हा मी याला परतून घेतले. आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि यामध्ये टोमॅटो घालायचा. तर टोमॅटो तुम्ही प्युरी करूनही घेऊ शकता किंवा या पद्धतीने अगदी बारीक चिरूनही टोमॅटो घेऊ शकता. तर 4 किंवा 5 टोमॅटो लागतात आपल्याला. मोठे असतील तर 4 टोमॅटो पुरेसे होतात. बारीक असतील तर 5 टोमॅटो घेऊ शकता. आता टोमॅटो पटकन शिजण्यासाठी किंवा तो छान मऊ होण्यासाठी यामध्ये मी मीठ घालते. तर मीठ आपण अगोदर भाज्या शिजवतानाही घातलेलं आहे. त्यानुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचे. तर मीठ घालून हे टोमॅटो छान आपण तेल सुटेपर्यंत आता परतून घेऊयात. टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा. टोमॅटो जर कच्चा राहिला तर पावभाजीला फ्लेवर तेवढा चांगला येणार नाही. ती आंबट लागते आणि मग त्याची चवही चांगली लागत नाही. तर या पद्धतीने छान याला तेल सुटायला लागलेले बघू शकता कडेनं. आता या स्टेजला यामध्ये आपल्याला सिमला मिरची घालायची. तर सिमला मिरची अगदी बारीक चिरून घेतली. तर सिमला मिरची साधारण 2 मोठ्या आकाराच्या सिमला मिरची घेतलेल्या आहेत मी. तर सिमला मिरची आपल्याला खूप जास्त सॉफ्ट नाही करायची. सिमला मिरचीमध्ये हलकासा क्रंच राहायला हवा, तेवढेच आपल्याला याला परतून घ्यायचे. तर बघू शकता सिमला मिरची घातल्यानंतर हे छान मी परतून घेतलेले. मस्त तेल सुटलेलं आहे आता याला कडेनं. मसाला छान आपला जेवढा परतून छान होईल तेवढी पावभाजी छान होते. त्यामुळे याला व्यवस्थित परतायचे. आता यामध्ये घालायचे आपल्याला बाकीचे मसाले. तर लाल मिरची पावडर घालते मी, रेग्युलर जी आपण घरात वापरतो ती, आणि रंगासाठी थोडी काश्मीरी मिरची पावडर घालते. तर तिखटाचं जे प्रमाण आहे तर तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. यासोबतच आपल्याला यामध्ये पावभाजी मसाला घालायचा आहे. तर साधारण 2 टेबलस्पून एवढा पावभाजी मसाला लागतो आपल्याला. तर हा घरी बनवलेला पावभाजी मसाला आहे.
व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, नाहीतर मसाले जळतात. आणि ज्या शिजवून मॅश करून घेतलेल्या भाज्या आहेत त्या आपल्याला यामध्ये घालायच्या. तर भाज्याचं जे टेक्स्चर आहे ते तुम्ही पाहू शकता, खूप छान झालेलं आहे. टेक्स्चर खूप छान आले, व्यवस्थित मॅश झालेलं आहे. तर या पद्धतीने सगळ्या जर भाज्या व्यवस्थित मॅश करून घेतल्या तर पावभाजीला टेक्स्चर छान येतं. जशी आपल्याला बाहेर गाडीवरती पावभाजी मिळते त्या पद्धतीची आपली पावभाजी तयार होते. आता व्यवस्थित यामध्ये मिसळून घ्यायचे आणि गरजेप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पावभाजी खूप जास्त घट्टही नसावी किंवा खूपच जास्त पातळही नसावी. तर बघू शकता या पद्धतीचं टेक्स्चर आपल्या पावभाजीला असायला हवं. जर खूप घट्ट केली, तुम्ही अजिबात यामध्ये पाणीच घातलं नाही, तर नंतर ती थोडी थंड झाली की खूप जास्त घट्ट होते आणि मग ती खाताही येत नाही. तर बघू शकता व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं. तर या पद्धतीनेच आपल्याला पाणी घालायचं यामध्ये. तर याला आता थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं. आपला जो मसाला आहे त्यामध्ये या भाज्या सगळ्या व्यवस्थित शिजायला हव्या. गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे मी. एक 7-8 मिनटं आपल्याला या पद्धतीने ही भाजी शिजवून घ्यायची. आणि यामध्ये मी घालते 1 टेबलस्पून बटर, थोडासा पावभाजी मसाला आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आपली भाजी व्यवस्थित शिजली केली की गॅसची फ्लेम बंद करायची. तर बघू शकता खूप मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे. रंगही खूप छान आलेला आहे. यामध्ये आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आणि टेक्स्चर पाहू शकता खूप मस्त आले. आता भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करते. आता आपण पाव भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यावरती थोडंसं बटर घालायचं. थोडी मिरची पावडर घातलेली आहे मी आणि थोडी भाजी घालायची किंवा जो आपण कांदा टोमॅटो परतून घेतलेला जो मसाला आहे तो तुम्ही वेगळा काढून या पद्धतीने तव्यावर घालून त्यामध्ये पाव भाजून घेऊ शकता किंवा आवडत असेल तर थोडी या पद्धतीने चमचाभर भाजी घालायची यामध्ये आणि बटरमध्ये त्याला थोडंसं मिक्स करून परतून घ्यायचं आणि वरतून पाव ठेवून त्याला छान भाजून घ्यायचे किंवा तुम्ही फक्त बटर लावून सुद्धा पाव भाजून घेऊ शकता. तर बघू शकता या पद्धतीने छान आपल्याला दोन्ही बाजूंनी पाव मस्त भाजून घ्यायचे. पावही व्यवस्थित भाजलेले आहेत. रंग पाहू शकता खूप छान आलेला आहे पावाला, जसा बाहेर गाडीवरती मिळतो सेम त्या पद्धतीने. भाजीसुद्धा आपली खूप छान झालेली आहे. याचं जे टेक्स्चर आहे ते पाहू शकता खूप छान आलेले. तर मस्त अशी आपली पावभाजी तयार आहे. तर करून पहा या पद्धतीने. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.